नमस्कार मंडळी. एका दुकानदाराकडून एका शेतकऱ्याने 1 किलो साखर विकत घेतली. तेव्हा दुकानदार त्याला म्हणाला, त्या साखरेचे पैसे देण्यापेक्षा त्या बदल्यात तू मला 1 किलो तुझ्या शेतातील फळ आणून दे. शेतकऱ्याने त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्याला 1 किलो फळं आणून दिली. पण ती 1 किलो फळं नाहीत म्हणून त्याच्या विरोधामध्ये दुकानदाराने तक्रार केली. न्यायाधीशाने शेतकऱ्याला या फसवणुकीच्या संदर्भात विचारलं. तेव्हा शेतकरी म्हणाला, न्यायाधीश महाराज, मी अडाणी शेतकरी आहे, मी काही व्यापारी नाही, माझ्याकडं 1 किलो वजनाचं मापही नाही, मात्र माझ्याकडं एक तराजू आहे आणि या दुकानदाराला 1 किलो फळं देण्यासाठी मी एका पारड्यामध्ये त्याने दिलेली 1 किलो साखर ठेवली आणि तेवढ्याच वजनाची फळं दुसऱ्या पारड्यामध्ये मी ठेवली आणि ती फळं या दुकानदाराला दिलेल्या साखरेच्या वजनाचीच आहेत. आता यात माझा काय दोष आहे? तेव्हा त्याने 1 किलो साखर तेवढ्याच वजनाची दिली असती तर फळंही त्याला त्याच वजनाची मिळाली असती. मग या सर्व कथेवरून या ठिकाणी न्यायाधीशाला खरा प्रकार काय ते कळाला आणि त्याने दुकानदाराला दोषी धरून त्याला शिक्षा ठोठावण्यात आली. मंडळी, आज समाजात परिस्थिती अशीच झालेली आहे. आपण जे इतरांना देतो तेवढंच आणि त्याच मापाचं आपल्याला परत मिळत असतं. म्हणून तुम्ही इतरांना भरभरून द्या, तुम्हालाही आपोआपच भरभरून मिळेल. माणसं खोटं बोलतात, खोटं वागतात आणि आपली विश्वासार्हता गमावतात आणि विश्वासार्हता गमावलेली माणसे ही व्यक्तिमत्वच हरवलेली माणसं बनतात. जग अप्रामाणिक माणसांनी भरलेलं आहे. म्हणून तुम्हीही त्याच वाटेवर चालू नका. तुम्ही स्वतःला प्रामाणिक बनवा आणि जगातून एक अप्रामाणिक माणूस माझ्यामुळे कमी झाला यातच समाधान माना, कारण हे समाधान हेच आपलं अंतिम यश असतं. अन्यथा सर्वोत्तम यश मिळूनही जर तुम्ही असमाधानी राहत असाल तर ते यश कुठलं? ते सर्वोत्तम अपयश असेल. माणसं खरं तर समाधानाच्या शोधात असतात. आपण एखाद्यासाठी काही केल्याचं, त्याला मिळाल्याचं समाधान हेच सर्वोच्च यश असतं. तुम्हाला माणसं जिंकायची असतील तर आधी तुम्ही त्यांची मनं जिंका आणि मनं जिंकण्यासाठी त्यांना ज्यातून समाधान मिळणार आहे अशा गोष्टी जरूर करायला शिका. मंडळी, हेच खरं समाधान आणि ऐश्वर्य आहे. धन्यवाद.